नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 17 ते 18 मध्यम आकाराची इथे मी अळूची पाने घेतलेली आहे। ही पाने मी साफ करून घेतलेली आहे। जो देठाचा भाग असतो अळूच्या पानांचा तो मी काढून घेतलेला आहे। अळूची पाने कशी साफ करायची ते तुम्हाला सांगते। अळूच्या पानांचा जो देठाचा भाग असतो जाडसर तो आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे आणि याच प्रकारे सगळी पाने ही साफ करायची आहे। आता एका बाउल मध्ये 1.5 वाटी बेसन पीठ घालून घ्यायचं। यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचं, अर्धा चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचं रंगासाठी, अर्धा चमचा हळद घालायची, पोहे खायचे 2 चमचे तीळ यामध्ये घातली, पाव चमचा हिंग घातला आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं। आता हे कोरडे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहे। अळूच्या पानांपासून हा पदार्थ बनवत आहोत तर कधी-कधी काय होतं, अळूच्या पानांमुळे घशाला खाज येते किंवा पदार्थ खाताना थोडासा घशामध्ये अडकतो। त्यामुळे यात आपल्याला चिंच आणि गुळाचं पाणी घालायचे। साधारण लिंबाच्या साइज एवढा गुळ आणि चिंच इथे मी 10 ते 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजायला ठेवलेली होती। छान हे भिजल्यानंतर याचा पल्प काढून घ्यायचा आणि एका साडणीने याला गाळून घ्यायचे। हा पल्प या पिठामध्ये घालून घेतला आणि याला मिक्स केलं। थोडं पाणी घालून याचे हे बॅटर तयार करून घेतलं। बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे। यापेक्षा जास्त सैलसर बॅटर करायचं नाही, असं थोडंसं घट्टच बॅटर हे ठेवायचं आहे। इथे आज आपण भरपूर पदर सुटलेली भरपूर लेयर्सची मस्तशी अळूवडी बनवत आहोत। तर त्यासाठी सगळ्यात आधी जे मोठ्या आकाराचं अळूचं पान आहे तर ते घ्यायचं आणि याला बेसन पिठाचं हे बॅटर लावून घ्यायचं। आता यावरती उलट्या डायरेक्शन मध्ये आपल्याला दुसरं अळूचं पान ठेवायचं आहे। हे पान देखील मोठ्या साईजचं घ्यायचं आहे आणि याला देखील हे बॅटर लावून घ्यायचं आहे बेसन पिठाचं। आता जी छोट्या साईजची अळूची पानं आहे तर ती आपल्याला यावरती ठेवून घ्यायची आहे। एक पान उभ्या डायरेक्शन मध्ये ठेवायचं आणि दुसरं पान हे उलट्या डायरेक्शन मध्ये ठेवायचं आणि छान असं बेसन पिठाचं बॅटर लावून याला कोट करायचं। इथे मी साधारण 4 ते 5 अळूची पानं एकावरती एक ठेवून घेतलेली आहे। आता या पानांच्या कडा आपल्याला अशा थोड्याशा फोल्ड करून घ्यायच्या आहे आणि याला देखील थोडंसं बेसन पीठ लावून घ्यायचं आहे। ही स्टेप केल्यामुळे काय होतं, या ज्या वडीचा रोल आहे तर तो अगदी घट्ट होतो आणि जर रोल घट्ट झाला तर वड्या आहेत तर त्या अगदी परफेक्ट तयार होतात। वड्या अजिबात कट करताना तुटत नाही। शक्य होईल तेवढा टाईट आपल्याला हा रोल असा बनवून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि याच प्रकारे उरलेल्या पानांचे रोल देखील मी तयार करून घेतले। हे रोल आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहे तर त्यासाठी इथे मी एक चाळण घेतलेली आहे। चाळणला आधी तेल लावून घेतलेलं होतं। साधारण 3 इथे आपण रोल हे तयार करून घेतले। हे रोल स्टीम करून घेऊया, त्यासाठी कढईमध्ये आधीच पाणी गरम करून घेतलं। ही चाळण कढईवरती ठेवली आणि झाकण ठेवून 6 ते 7 मिनिटं गॅसच्या मीडियम फ्लेमवरती हे रोल्स आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहे। इथे मी हे रोल्स 6 ते 7 मिनिटं स्टीम करून घेतले। हे रोल्स असे स्टीम झाल्यावरती याची जी साईज आहे तर ती अशी डबल होते आणि हा जो रोल आहे तर तो हलकासा कडक जाणवतो हाताला। यावरून समजायचं रोल इथे आपले हे स्टीम झालेले आहे। आता हे रोल्स आपल्याला हलकेसे थंड करून घ्यायचे आहे आणि नंतर हे कट करून घ्यायचे। रोल्स कट करत असतानाच तुम्ही बघू शकता छान असे भरपूर लेयर्स या वडीला आलेले आहे। याच पद्धतीने मी सगळे रोल्स हे कट करून घेतलेले आहे। आता आपण हे रोल्स फ्राय करून घेऊया, त्यासाठी तेल गरम करून घेतलं। तेलामध्ये बसतील तेवढ्या आपल्याला अळूच्या वड्या घालून घ्यायच्या आहे। ह्या वड्या मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोघी बाजूंनी फ्राय करून घ्यायच्या आहे। वड्या फ्राय करत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, जास्त हाय ठेवायची नाही, नाहीतर मग वड्या ह्या लवकर करपू शकता। जर तुम्हाला वड्या डीप फ्राय करायच्या नसतील तर शॅलो फ्राय सुद्धा तुम्ही ते करू शकता। वड्या मस्त क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत मी फ्राय करून घेतल्या। वड्यांना बघा रंग काय सुरेख आलेला आहे आणि वड्यांना तुम्ही लेयर्स बघा किती छान आलेले आहे। अगदी परफेक्ट अशा या वड्या तयार झालेल्या आहे। दिसायला एवढ्या सुंदर दिसतात ना, त्यापेक्षा चवीला अगदी भन्नाट लागतात। लहान काय मोठे सुद्धा खूप आवडीने खातील इतक्या टेस्टी या वड्या तयार होतात। नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका पॅन मध्ये 1 छोटा चमचा तेल घालून घेतलं। तेलामध्ये 2 चमचे शेंगदाणे आणि 2 चमचे फुटाण्याची डाळ घालून घेतली। शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ 2 ते 3 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती हलक्याशा तांबूस रंगावरती आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे। याला मी भाजून घेतलंय। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया।
शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये आपल्याला पुढचे जिन्नस हे भाजून घ्यायचे आहे। त्यासाठी 1 वाटी यात आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि 1 वाटी यात पुदिन्याची पानं घालायची आहे। आता यामध्ये 6 ते 7 लसणच्या पाकळ्या आणि अर्धा लिंबाचा रस घातला। लिंबाचा रस घातल्यामुळे पुदिन्याचा रंग अजिबात चेंज होत नाही, अगदी हिरवागार राहतो। आता कोथिंबीर आणि पुदिना आपल्याला 2 ते 3 मिनिटं तेलावरती छान भाजून घ्यायचं आहे। याला असं भाजून घेतल्यामुळे काय होतं, कोथिंबीर आणि पुदिना हलकासा क्रिस्पी आणि कुरकुरीत होतो आणि त्यामुळेच हा पदार्थ जास्त दिवस टिकला जातो। याला मी छान 4 ते 5 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती चांगलं परतून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला या पॅनमध्ये असं थोडंसं एका साईडला करायचं आहे आणि या पॅनमध्येच आपल्याला पुढचे जिन्नस देखील भाजून घ्यायचे आहे। यात मी पोहे खायचे 3 चमचे किसून घेतलेलं सुकं खोबरं घेतलं आणि 2 मोठ्या साईजच्या इथे मी लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तिखट आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। 2 ते 3 सेकंद छान खोबरं मी हलक्याशा गुलाबी रंगावरती भाजून घेतलेलं आहे। नंतर हे सगळे जिन्नस एकत्रित करून घेतले। आता भाजून घेतलेले सगळे पदार्थ एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। सगळे जिन्नस पूर्ण थंड झाल्यावरती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याला घालायचं आहे। यात चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला थोडंसं जाडसर असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे, पाण्याचा वापर न करता। इथे आपली मस्त अशी सुकी पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे। ही चटणी चवीला अप्रतिम लागते, मस्त अशी चटपटीत तयार होते। 2 पोळ्यांऐवजी 4 पोळ्या तुम्ही कधी खाणार ते सुद्धा समजणार नाही, इतकी चवीला भन्नाट ही चटणी लागते। एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी मी इथे चण्याची डाळ घेतलेली आहे। ही डाळ मी 3 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली होती आणि डाळमधील पाणी हे पूर्ण नितळून घेतले। आता ही डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे। यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या, तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 6 ते 7 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं यामध्ये घातलं आणि मुठभर कोथिंबीर घातली। अजिबात पाण्याचा वापर न करता थोडंसं जाडसर रवा टेक्स्चरवरती डाळ ही वाटून घेतली। आता यामध्ये पाव वाटी आपल्याला कैरीचा कीस घालून घ्यायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे। सगळे जिन्नस आता आपण छान मिक्स करून घेऊया। हा पदार्थ जास्त चटपटीत तयार होण्यासाठी याला आपल्याला एक फोडणी द्यायची आहे। तर त्यासाठी एका पॅनमध्ये पोहे खायचे 3 छोटे चमचे तेल कडकडीत गरम करायचं। यात 1 चमचा मोहरी घालायची, पाव चमचा हिंग घालायचा आणि पाव चमचा यात आपल्याला जिरं घालून घ्यायचे। आता 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आणि पाव चमचा हळदी पावडर घालून घ्यायची आणि फोडणी चांगली मिक्स करायची। तयार करून घेतलेली फोडणी कडकडीत गरम असतानाच लगेच आपल्याला वाटून घेतलेल्या डाळीच्या मिश्रणावरती घालून घ्यायचे आहे। याला आता मिक्स करून घेऊया। तयार झाली चटपटीत चवीची कैरी डाळ। चवीला अप्रतिम ही डाळ लागते। जेवताना तोंडी लावण्यासाठी तुम्ही ही वापरू शकता। एकदा नक्कीच या पद्धतीने ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एक मोठ्या आकाराची इथे मी तोतापुरी कैरी घेतली। यातील आपल्याला अर्धीच कैरी वापरायची आहे, त्यासाठी इथे मी अर्धी कैरी घेतली। कैरीची साल काढून घ्यायची आहे आणि कैरी आपल्याला कट करून घ्यायची आहे। या पद्धतीने साधारण अर्धी वाटी एवढे हे कैरीचे काप आहे। आता पॅनमध्ये पोहे खायचे 3 छोटे चमचे तेल कडकडीत गरम करायचं। यामध्ये 10 ते 12 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घालायचे। आलं आणि आपल्याला लसणच्या पाकळ्या 2 ते 3 सेकंद हलक्या तांबूस रंगावरती चांगल्या परतून घ्यायच्या आहे। याला परतून घेतल्यानंतर यात 4 मोठ्या आकाराच्या पोपटी मिरच्या घालायच्या आहे। ह्या मिरच्या थोड्याशा कमी तिखट आहेत, त्यामुळे इथे मी 3 जास्त तिखट असणाऱ्या ज्या छोट्या मिरच्या आहेत तर त्या घेतल्या। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मिरची पांढरे डाग येईपर्यंत तेलावरती चांगली परतून घेतली। यात अर्धी वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घातले। इथे मी शेंगदाण्यांची सालं काढून घेतलेली आहे आणि 1 चमचा जिरं घातलं। आता यात आपल्याला हे कैरीचे काप घालायचे आहे आणि 4 ते 5 मिनिटं याला गॅसच्या मंद आचेवरती छान आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे। असं याला भाजून घेतल्यामुळे काय होतं, कैरीचा जो आंबटपणा आहे तर तो कमी होतो आणि हा पदार्थ चवीलाही अगदी छान लागतो। याला मी चांगलं भाजून घेतलेलं आहे। गॅस बंद करायचा आणि सगळ्यात शेवटी मुठभर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। सगळे जिन्नस पूर्ण थंड झाल्यावरतीच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे। इथे आज आपण कैरीचा ठेचा बनवत आहोत। हा ठेचा खूप चटपटीत बनतो, चवीला
अप्रतिम लागतो आणि लहान काय मोठे सुद्धा खूप आवडीने खातात, इतका टेस्टी तयार होतो। आता यात चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि हा ठेचा आपल्याला थोडासा जाडसर असा वाटून घ्यायचा आहे। हवं तर तुम्ही हा ठेचा खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटू शकता। तयार झाला चटपटीत असा कैरीचा ठेचा। प्रकार क्रमांक 5। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी 1 लिटर दुधाचं दही हे लावून घेतलेलं आहे। दही बघाल तर मस्तसं घट्टसर आहे, पाहू शकता। आता यापासून पदार्थ तयार करण्यासाठी सगळ्यात आधी एक बाउल घ्यायचा, यावरती एक चाळण ठेवायची। इथे मी पुरणाची चाळण घेतलेली आहे आणि एक सुती कापड यावरती आपल्याला असा ठेवून घ्यायचा आहे। आता तयार करून घेतलेलं संपूर्ण दही आपल्याला या रुमालावरती घालून घ्यायचं आहे। या रुमालाची आता आपल्याला गाठ ही बांधून घ्यायची आहे आणि या दह्यातील जेवढं पाणी आहे ते शक्य होईल तेवढं आपल्याला असं हाताने दाबून दाबून काढून घ्यायचं आहे। इथे आपल्याला अगदी घट्टसर असा दह्याचा चक्का हवा आहे, त्यामुळे शक्य होईल तेवढे यातील जे पाणी आहे ते आपल्याला असं काढून घ्यायचं आहे। इथे मी दह्यातील पूर्ण पाणी हे काढून घेतलेलं आहे। दह्यातील जे पाणी आहे तर हे फेकून न देता तुम्ही कढी बनवण्यासाठी वापरू शकता। आता ही जी पोटली आहे दह्याची तयार करून घेतलेली, ही आपल्याला अशी या चाळणवरतीच ठेवायची आहे। या पोटलीवरती एक जड वस्तू आपल्याला ठेवायची आहे, तर त्यासाठी इथे मी खलबत्ता ठेवलाय आणि 2 तास याला आपल्याला असंच ठेवायचं आहे, जेणेकरून या दह्यातील जे एक्स्ट्राचं पाणी आहे तर ते सुद्धा निघून जाईल आणि अगदी घट्टसर इथे आपल्याला चक्का मिळेल। इथे आता मी एक मस्त असा पिकलेला आंबा घेतलाय। आंब्याचा आपल्याला पल्प हा काढून घ्यायचा आहे या पद्धतीने। इथे आज आपण आंब्याचं आम्रखंड तयार करत आहोत, तर त्यासाठी इथे मी या आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे। हा पल्प आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे। यामध्ये आपल्याला पोहे खायचे 3 चमचे पिठी साखर घालून घ्यायची आहे। गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे आंबा आधीच गोड आहे, त्यामुळे यात मी 3च चमचे साखर घातली। आता या आंब्याची आपल्याला प्युरी ही तयार करून घ्यायची आहे। तयार करून घेतलेली ही प्युरी आपल्याला एका कढईमध्ये घालायची आहे। आता आम्रखंड साधारण 15 ते 20 दिवस टिकण्यासाठी आपल्याला ही आंब्याची प्युरी शिजवून घ्यायची आहे, तर त्यासाठी गॅसच्या मंद आचेवरती सतत मिक्स करत ही प्युरी शिजवून घ्यायची। जोपर्यंत आंब्याच्या प्युरीचा रंग डार्क ऑरेंज येत नाही आणि या प्युरीला मस्त अशी चकाकी येत नाही, तोपर्यंत ही प्युरी शिजवून घ्यायची। सांगितल्याप्रमाणे पाहू शकता डार्क रंग या प्युरीला आलेला आहे, मस्त अशी चकाकी देखील आलेली आहे आणि छान असा घट्टसर हा पल्प झालेला आहे। यावरून समजायचं इथे आपली ही प्युरी तयार झालेली आहे। गॅस बंद करायचा आहे आणि याला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं। साधारण 2 तासानंतर पाहू शकता इथे आपला हा जो दह्याचा चक्का आहे तर तो देखील तयार झालेला आहे। मस्त असा पनीर सारखा अगदी घट्टसर हा चक्का इथे आपल्याला मिळालेला आहे। आता एक बाउल घ्यायचा, त्यावरती पुरणाची चाळण ठेवायची आणि हा तयार केलेला चक्का यावरती ठेवून घ्यायचा। आता हा चक्का असा आपल्याला सुरुवातीला चमच्याने फोडून घ्यायचा आहे आणि मॅश करून करून याला मस्त चाळणीने गाळून घ्यायचं आहे। असं याला गाळून घेतल्यामुळे श्रीखंड अगदी स्मूथ आणि क्रीमी होतं। लक्षात ठेवा, दह्याचा हा चक्का मिक्सरमध्ये अजिबात फिरवून घ्यायचा नाही। तुम्ही हा चक्का असा चाळणवरतीच गाळून घ्या किंवा एखाद्या मॅशरने याला छान मॅश करून घ्यायचंय। याला मी छान गाळणीने गाळून घेतलेला आहे। आता यात आपल्याला घालायची आहे साखर, तर साधारण 1 वाटी इथे मी साखर यामध्ये घालत आहे। गोडाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तयार करून घेतलेला हा आंब्याचा पल्प यामध्ये घातला। आता पोहे खायचे 2 चमचे यात केशरचं दूध घालायचं आहे। साधारण 10 ते 12 केशरच्या काड्या गरम दुधामध्ये मी भिजायला ठेवलेल्या होत्या। यात आता पाव चमचा वेलची पावडर घातलेली आहे। सगळे जिन्नस आपल्याला छान असे चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये 3 ते 4 मिनिटं हे मिश्रण आपल्याला असं छान फेटून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी व्यवस्थित हे मिक्स होतं आणि एकसारखं असं तयार होतं। इथे मी याला फेटून घेतलेलं आहे। इथे आपलं मस्त असं आम्रखंड तयार झालेलं आहे। या आम्रखंडामध्ये सगळ्या शेवटी आपल्याला काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घालायचे आहे। ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा जर तुम्हाला या आम्रखंडामध्ये टुटी फ्रुटी घालायची असेल तर ते सुद्धा तुम्ही ते घालू शकता किंवा जर यात काहीही नाही घातलं तरी सुद्धा चालतं। मस्त असं अगदी मार्केट सारखं इथे आपलं हे आम्रखंड तयार झालेलं आहे। दिसायला एवढं सुंदर दिसतं ना, त्यापेक्षा चवीला अगदी भन्नाट लागतं। 1 लिटर दुधापासून साधारण अर्धा किलो एवढं हे आम्रखंड तयार झालं।
अगदी साधा आणि सोपी पद्धत आहे. लहान काही मोठे सुद्धा खूप आवडीने खातील इतकं टेस्टी हे आम्रखंड तयार झालं. साधारण 15 ते 20 दिवस हे आम्रखंड छान फ्रीजमध्ये टिकलं जातं. या पद्धतीने एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. जर तुम्हाला आजच्या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटू आता एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.